नमस्कार. इंडियन व्हॉइसमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. लोकसभा निवडणुकींचा ज्वर आता ओसरलाय आणि सगळ्यांचे डोळे अर्थातच निकालाकडे लागलेले आहेत. मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हापासूनच कुणाला किती जागा मिळतील याचे अंदाज वर्तवायला सुरुवात झालेली होती. अगदी योगेंद्र यादवांसारख्या अभ्यासकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जे आपल्या आसपासच्या परिस्थितीचा एक अंदाज घेत आपलं मत तयार करत असतात त्यांच्यापर्यंत प्रत्येकानेच आपापली भविष्य वर्तवायला सुरुवात केलेली होती. 2014 साली भाजपला 282 आणि एनडीएला एकूण 336 जागा मिळाल्या होत्या. तर 2019 साली भाजपला 303 आणि एनडीएला एकूण 353 जागा मिळाल्या होत्या. आता यावर्षी सत्ताधारी भाजपच्या या जागा कमी होतील असा एक अंदाज वर्तवला जातोय. तर भाजपचे समर्थक जे आहेत त्यांना भाजप 400 पार जाईल असा विश्वास वाटतोय. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये सततच निवडणुका कुठे ना कुठे होत असतात. शिवाय आपल्याला निवडणुकांचं एक ऑब्सेशन असल्यासारखं पण आहे. त्यामुळे काही अभ्यासक भारताला सेफोक्रेसी म्हणतात. सेफोक्रेसी म्हणजे अशी राजकीय व्यवस्था जिथे निवडणूक हेच अंतिम सत्य असतं. आता वास्तविक पाहता लोकांशी जोडलेले इतर असंख्य मुद्दे, असंख्य प्रश्न, व्यवस्थात्मक प्रश्न या सगळ्याची लोकशाहीमध्ये जास्त चर्चा व्हायला पाहिजे. अगदी निवडणुकीचं उदाहरण जरी आपण घेतलं तरी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये देखील बऱ्याच सुधारणा खरं तर व्हायला हव्या आहेत. परंतु अशा मूलगामी मुद्द्यांवरती फारशी चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. कोण निवडून येईल आणि कोण हरेल याबाबत मात्र सगळेच जण चर्चा करत असतात. सगळ्यांनाच त्याच्यामध्ये रस असतो. दुसरा एक मुद्दा असा त्याशी जोडलेला की गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकींचा खर्च हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. द सेंटर फॉर मीडिया स्टडीज या संस्थेच्या अभ्यासानुसार 2019 साली भारतात जी निवडणूक झाली, संसदीय निवडणूक, ती आतापर्यंतची सर्वाधिक खर्चिक निवडणूक होती. म्हणजे 2016 साली अमेरिकन निवडणुकीचा जो खर्च झाला होता तो $6.5 बिलियन एवढा होता. 2019च्या भारतीय निवडणुकीनं या खर्चाला मागे. निवडणुकीचा खर्च 60,000 कोटी म्हणजे $7.2 बिलियन इतका झाला होता. 2019च्याच या निवडणुकांमध्ये जिंकलेल्या उमेदवारांपैकी 43% उमेदवारांवरती फौजदारी गुन्हे दाखल झालेले होते. तर 83% उमेदवार कोट्याधीश, करोडपती होते. निवडणुकांमध्ये आता राजकीय पक्षांकडून पैसे वाटले जातात, भेटवस्तू दिल्या जातात, हे उघडगुपित आहे. उमेदवाराची इलेक्टेबिलिटी म्हणजे उमेदवार निवडून येण्याची शक्यता, त्याची निवडून येण्याची क्षमता ही जोखून तिकीट वाटप केलं जातं, हे ठीकच आहे. पण ही इलेक्टेबिलिटी ठरवण्यामध्ये एक कळीचा मुद्दा तो उमेदवार स्वतः किती पैसा निवडणुकीमध्ये घालू शकतोय हाही असतो. आता असे आणखी बरेच मुद्दे खरं तर सांगता येतील आणि त्यातून आपल्याला आपल्या भारतीय लोकशाहीचं एक वास्तव चित्र मांडता येईल. हे चित्र फारसं आश्वासक नाही हे खरं असलं तरी त्याबाबतची आकडेवारी मांडून तुम्हाला निराश करावं असा माझा हेतू नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की या सगळ्या मुद्द्यांची आपल्या सार्वजनिक चर्चा विश्वामध्ये, ज्याला आपण पब्लिक डिस्कोर्स म्हणतो, त्याच्यामध्ये फारशी दखल या सगळ्याची घेतली जात नाही, यावर चर्चा होत नाही. त्यामुळे आपल्याला म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या लोकशाहीचा परफॉर्मन्स नक्की आहे तरी कसा हे काही नीटसं कधीच कळत नाही. 2 उदाहरणं देऊन मी थांबतो. 2018 साली अझीम प्रेमजी विद्यापीठ आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज यांनी एक सर्वेक्षण केलं होतं. त्या सर्वेक्षणामध्ये त्यांना असं आढळलं की 50% भारतीयांना सार्वजनिक सेवांचा लाभ घेण्यासाठी किंवा शासकीय कामे करण्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ घरामध्ये पाण्याचं कनेक्शन हवं आहे किंवा शाळेत किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन हवी आहे, अशा प्रकारची कामं करण्यासाठी पंचायत किंवा नगरपालिकेत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या मदतीची गरज भासते. याच धर्तीचं एक दुसरं उदाहरण, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही जर्मनीतली एक संशोधन संस्था आहे. या संस्थेची वेबसाईट पण आहे, आपण बघू शकता. ही संस्था जागतिक पातळीवर भ्रष्टाचार या विषयाचा अभ्यास करते. या संस्थेच्या ग्लोबल करप्शन बॅरोमीटरनुसार जगातील लोकशाही देशांपैकी भारतात सार्वजनिक सेवांचा लाभ घेण्यासाठी लोकांना व्यक्तिगत ओळखीचा वापर करण्याचा दर सर्वात जास्त म्हणजे 46% आहे. आता एक गोष्ट खरी आहे की कुठलीही व्यवस्था तिच्या शुद्ध स्वरूपात म्हणजे एका आदर्श स्वरूपामध्ये
अस्तित्वामध्ये असणं कठीण असतं. लोकशाही व्यवस्था ही त्याला अपवाद नाही. त्यामुळे भारतातल्या लोकशाही व्यवस्थेतल्या कमतरता लक्षात घेतल्या तरी निवडणूक ही लोकशाहीतील एक निर्णायक घटना आहे हे आपल्याला मान्य करायलाच लागतं. कारण शेवटी निवडणुकांमधूनच आपण एका विशिष्ट विचारसरणीचं सरकार निवडून देत असतो आणि त्याच्यातूनच हा लोकशाहीचा जो सगळा महाप्रचंड गाडा आहे तो पुढे सरकत असतो. निवडणुका झाल्या नाहीत तर हा गाडा पुढेच सरकणार नाही. पण आता झालंय असं की ही निवड करणं म्हणजे आपलं अंतिम कर्तव्य आहे असं काहीसं आपल्याला वाटतं नाही. तशी आपली एक मानसिकता तयार झालेली दिसते आणि ती फार धोकादायक आहे. आता इथे थोडा आपण एक मुद्दा लक्षात घेऊयात, तो सत्तारूढ भाजप भारतीय जनता पक्षाबाबतचा आणि या पक्षाच्या समर्थकांबाबतचा. कारण गेली 10 वर्ष भाजप सत्तेमध्ये आहे आणि त्या समर्थकांची जी एकूण आक्रमकता आहे म्हणा किंवा त्यांचा जो एकूण नरेंद्र मोदींवरचा विश्वास आहे म्हणा, त्याचं प्रत्यंतर आपल्याला वारंवार येतं आहे गेली अनेक वर्ष. तर या सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी एक मुद्दा फार हिरिरीने मांडलेला आहे, तो असा की तुम्ही काही म्हणा पण येणार तर मोदीच. आता हा मुद्दा वरकरणी साधा वाटेल, कदाचित त्याच्याकडे तुम्ही गमतीने पाहू शकाल, पण तो तसा गंभीर मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि याचं कारण असं की त्याच्यामध्ये एक मोठी वैचारिक गफलत आहे. तुम्ही काही म्हणा याचा अर्थ असा की तुमचं म्हणणं किती का बरोबर असे ना, पण सत्तेमध्ये मोदी येणार हे जास्त महत्वाचं. म्हणजे इथे नरेंद्र मोदी ही व्यक्ती चूक किंवा बरोबरच्या पलीकडे गेलेली आहे. मोदींचं किंवा सत्ताधारी भाजपचं किती का चुकेना सत्तेत तेच येणार आणि आम्हाला तेच हवं आहे. म्हणजे याचा अर्थ आमच्या दृष्टीने आता चूक काय आणि बरोबर काय हे महत्वाचं नाहीये, मोदी महत्वाचे आहेत. निवडणूक निकालाकडे अशा झापडबंद पद्धतीने बघणं हे लोकशाहीसाठी अजिबात चांगलं नाही. तार्किक पद्धतीने केली गेलेली भाजपची किंवा नरेंद्र मोदींची चिकित्सा मान्यच न होणं हे लोकशाहीसाठी फार चिंताजनक आहे. उद्या कदाचित नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, होणार नाहीत आपल्याला माहित नाही. पण समजा असं झालं, मोदी पंतप्रधान झाले, तर जे चुकीचं आहे ते बरोबर होतं का हा विचार आपण करायला हवा. निवडणूक जिंकणं हे एक यश आहे हे मान्यच आहे, पण ते सर्वस्व आहे का? त्यासाठी आपण आपला विवेक देखील बाजूला ठेवावा, इतकं ते महत्वाचं आहे का? आपण आधी एका देशाचे नागरिक असतो आणि नंतर एका पक्षाचे मतदार असतो. त्यामुळे आपला विचार नागरिक म्हणून जास्तीत जास्त व्यापक कसा होईल हे खरं तर आपण बघायला हवं. आपण जेव्हा पक्षकेंद्री किंवा व्यक्तिकेंद्री विचार करतो तेव्हा तो असा व्यापक अजिबात होत नाही, होऊ शकत नाही. आता भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कोणते आक्षेप आहेत तर ते तुम्हाला इंडियन व्हॉइसचे तुम्ही मागचे व्हिडिओज बघितलेत तरी अगदी नीट लक्षामध्ये येऊ शकेल. गेली बरीच वर्ष मुख्य प्रवाहातील माध्यमे आपलं कामच करत नसल्यामुळे, नीट करत नसल्यामुळे युट्यूब सारख्या पर्यायी माध्यमावर अनेक पत्रकार, अनेक व्हॉइसेस उभे राहिलेले आहेत. त्यातलाच इंडियन व्हॉइस हाही एक आवाज आहे. आता आपण जरी भाजपचे समर्थक असलो तरी आपण हे आवाज ऐकायला हवेत, समजून घ्यायला हवेत. एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या नेत्याला समर्थन देण्यामध्ये काहीच गैर नाहीये, पण त्याची चिकित्साच करायची नाही किंवा अन्य कोणी केलेली चिकित्सा ऐकूनच घ्यायची नाही. आपल्याच मतावर ठाम राहायचं अखेरपर्यंत हे विवेकी नागरिकाचं लक्षण नाहीये. भारतीय लोकशाही ही हुकुमशाहीकडे सरकते आहे अशी भीती मोठ्या प्रमाणावरती आता गेली काही वर्षच खरं तर व्यक्त केली जाते आहे. देशाचं सरकार हे एका व्यक्तीचं कधीच नसतं, पण एका व्यक्तीचं कधीच नसतं आणि ते नसावंही. पण मोदी सरकार हा शब्दप्रयोग आता इतका रुळला आहे की त्यात कुणाला काही गैर देखील वाटत नाही. म्हणजे हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जातो. आपण लोक तर वापरतात, माध्यम देखील आता वापरतात, म्हणजे औपचारिकपणे देखील हा शब्द वापरला जातो. सरकार भाजप या पक्षाचं आहे की एकट्या मोदींचं आहे असा प्रश्न पडावा अशी स्थिती आज खरोखरच आहे. या पार्श्वभूमीवर 2024चे लोकसभा निवडणूक निकाल महत्वाचे ठरणार आहेतच. पण हे निकाल बघताना आपण सर्व भारतीय नागरिकांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी, ती अशी की अमुक एक सरकार आलं किंवा अमुक एक सरकार गेलं याचा आनंद साजरा करताना किंवा त्याचं दुःख करताना आपण एका सार्वभौम लोकशाही देशाचे नागरिक आहोत आणि आपली बांधिलकी कोणाही एका पक्षापेक्षा, एका नेत्यापेक्षा या देशातल्या नागरिकांची, त्यांच्या प्रश्नांशी, देशातल्या लोकशाही रचनेशी, या लोकशाहीतील स्वायत्त संस्था स्वतंत्र आणि सक्षम असायला हव्यात याच्याशी असायला हवी. असं झालं तर आपल्याला होणारा आनंद
किंवा दुःख याला आपोआपच एक मर्यादा पडेल आणि आपण निवडणूक निकालांच्या पलीकडे जाऊन पाहायला लागू. आपली दृष्टी थोडी अधिक स्वच्छ होईल. इंडियन व्हॉइसमध्ये पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन विषयासह. धन्यवाद.